शोचुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी मम वेङ्कटशैलपते सचतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिलदैवतमौलिमणे शरणागतवत्सल सारनिधे परिपालय मां वृषशैलपते अतिवेलतया तव दुर्विषहैरनुवेलकृतैरपराधशतैः हरितं त्वरितं वृषशैलपते वरया कृपया परिपाहि हरे अधिवेङ्कटशैलमुदारमते जनताभिमताधिकदानरता परदेवतया गदितान्निगमै कमलादयितान्न परं कलये कलवेणुरमावशतोपवधूषदकोटिवृतात्स्मरकोटिसमा प्रतिवल्लविकाभिमता ती पूजा करतात म्हणजे त्रासातून मुक्त व्हावं. आता हे पण शनीच्या आपण ज्या काही गोष्टी आहेत, साडेसाती म्हणा किंवा अंतर्दशा म्हणा, हे काही वाईट नाही. हे आपल्या पूर्वजन्माच्या पापाची किंवा या जन्मातल्या आधीच्या पापांची शिक्षा म्हणून आपल्याला थोडेफार देव कष्ट देतो. तर ती शिक्षा कमी व्हावं आणि आपल्याकडून ज्या चुकी घडलेल्या आहेत त्यांची माफी मागावी म्हणून या प्रित्यर्थ आपण हे व्रत करतो. ज्यामुळे व्यंकटेश्वर भगवान शनिदेवांना सांगतात की हे बघ, तुझी पीडा त्यांना कमी व्हावं म्हणून माझे भक्त ही व्रत करत आहेत, तुझी पूजा करत आहेत. तर त्यांना जास्त त्रास देऊ नको व त्यांची राहिलेली कामे मार्ग लागू दे. त्यांना यश, कीर्तिमान, सन्मान आणि लक्ष्मी मिळवू दे. याच्यासाठी हे व्रत आहे. तर मी बघा एक सिरीज बनवणार आहे की व्रत पूजा कशी करायची, कोणी करायची, केव्हा करायची. तर या सिरीजला तुम्ही प्रतिसाद द्या आणि तुम्ही बघा ज्यांना साडेसातीचा त्रास असेल किंवा ज्यांना साडेसाती चालू आहे ते सर्वजण हे व्रत करा. यात काही हे नाही की आपली एक साधनाच आहे की जे अंधश्रद्धा म्हणून काहीच नाही. तुम्ही सर्वजण करू शकता.